नमस्कार, मी प्रबोधिनी गायकवाड. आपण बघत आहात लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन. तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा रोष, मंत्री सावे व खासदार कराड यांच्यावर घोषणाबाजीसह तटस्थ घेराव. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवारी यादीवरून नाराजी, कोअर कमिटीच्या सह्या न घेता उमेदवार जाहीर करण्याचा आरोप. मुंबईत खासदार संजय राऊत यांना बॉम्ब धमकी, पोलिसांनी त्वरित कारवाई केली सुरू. 26/11 हल्ल्यातील शौर्य गाजवणारे वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवीन पोलीस महासंचालक 3 जानेवारीपासून पदभार स्वीकारणार. सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्ग नगरी हे 759वे महसुली गाव घोषित, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी अधिसूचना केली जाहीर. हडपसरमध्ये तरुणाचे अपहरण करून हत्या, 2 आरोपींना पोलिसांनी केली अटक. श्रीरामपूर शहरात पुणे बॉम्बस्फोटातील आरोपी बंडी जहागीरदार गोळीबारात ठार, जखमी अवस्थेत रुग्णालयात झाला मृत्यू. नंदुरबार तलई आश्रमशाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणी आदिवासी समाजात संताप, मुख्याध्यापक व महिला अधीक्षिका तात्काळ निलंबित. गोंदिया सालेकसा धान बोनस घोटाळा प्रकरणात 13 खरेदी संस्थानांचे गैरप्रवर्तन उघडकीस, 11 संस्थानांना पैसे भरल्यावर अभय तर 2 विरोधकांविरुद्ध गुन्हा. नाशिकमधील कोमटगाव उड्डाणपुलावर टँकरच्या धडकेत महिला ठार तर 1 तरुण जखमी, अवजड वाहतुकीवर नागरिकांचा संताप उफाळला. महाराष्ट्र टॉप 10 मध्ये इथेच थांबूया. बघत रहा लोकवाहिनी मीडिया. नमस्कार.